श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया पट्टी समोसे. तर हे बघा, त्यासाठी मी इथे 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि वटाणे एक मूठभर वटाणे असे भिजत घालायचे. ते भिजलेले वटाणे आहेत. आता आपण काय करायचं, हे वटाणे स्वच्छ मी धुवून घेतले. आता या बटाट्यामध्येच आपण उकडायला ठेवूया, शिजायला. तर आता मी हे गॅसवरती ठेवते शिजत. बघा, आता मी गॅस चालू करून पातेल्यात ठेवलेलं आहे शिजत. वटाणे पण ठेवल्यात, शिजत ठेवले. हे बघा, आपले बटाटे मस्तपैकी शिजलेले आहेत. हे बघा, आता आपण काय करायचे, गॅस बंद केला आहे. आता आपण सगळं पाणी काढून टाकायचं चाळणीमध्ये. हे बघा, आता मी चाळणीमध्ये सगळं पाणी काढून टाकलेलं आहे, म्हणजे ते असे पचपच नाही आहोत बटाटे. तर हे बघा, वटाणे पण किती मस्त शिजलेत आपले. बघा, आता ते तुम्ही कुकरला शिजवले तर एकदम त्याचा खिमा होऊन जाणार, म्हणून हे असे परफेक्ट शिजतात वटाणे. बटाट्याबरोबर शिजवायचे, शिजत ठेवायचे. बटाटे साफ धुवून घ्यायचे आणि शिजत ठेवायचे. आता मी सर्व बटाट्याची सालं काढून घेते. हे बघा, सालं काढून झालेले. आता याला लागणारं साहित्य दाखवते. हे बघा, 4 पळी मी तेल घेतलेलं आहे. तर अर्धा टेबलस्पून राई घेतले, अर्धा टेबलस्पून जिरं घेतले, अर्धा टेबलस्पून 1 टेबलस्पून राई घेतले, 1 टेबलस्पून जिरं घेतले, अर्धा टेबलस्पून बडीशेप घेतले, अर्धा टेबलस्पून हिंग घेतले, अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि आलं, लसूण, मिरची आणि धने यांचा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरला. बघा, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर आधी आपण गॅसवर टोप ठेवले, मी गॅस चालू करून. तर आपण तेल घालून घेऊया. तेल घातले. आता तेल तापून दे जरा. तापलं का आपण त्याच्यामध्ये राई घालूया. आता आपण राई घातलेली आहे. जिरं घालू, बडीशेप, हिंग पावडर टाकू आणि उडदाची डाळ ही टाकली. आणि हा कढीपत्ता मगाशी दाखवला नाही मी, पण कढीपत्ता पण घालायचा आहे. हा बघा, असं तेलावरती चांगला तडतडून दे कढीपत्ता. आता हा जो ठेचा करून घेतला आहे पण आलं, लसूण, मिरची आणि धन्याचा मिक्सरला असं जाडसरच करायचा, तो असा टाकून घ्यायचा, असं सवतळून घ्यायचा चांगला. असं सवतळलं का, हे बघा, आता हे कांदे मी 5 कांदे घेतलेले आहेत असे लांबे लांबे कापून. असं 1.5 किलो बटाट्याला ही 5 कांदे घ्यायचे. तर हे कांदे घालून घ्यायचे, कारण आपली समोश्याची भाजी ही समोशामध्ये कांदा घालतात. तर आपण समोश्याची भाजी म्हणून कांदा घातलेला आहे. हे बघा, कांदा पण चांगला सवतळून घ्यायचा. हे बघा, कांदा सवतळला. थोडंसं मीठ घालूया, म्हणजे लगेच तो कांदा थोडा नरम पडेल. थोडंसं मीठ घातलेलं आहे, कांदा जरा नरम पडायला. असा सवतळून घ्यायचा. हे बघा, आपला कांदा आता सवतळला. आता हळद घालूया, गरम मसाला टाकूया, परत जरा फिरू. असं चांगला सवतळून घ्यायचा तो मसाला. असा तेलावरती चांगला असा एकजीव असा करून घ्यायचा सवतळून. आता आपण थोडासा हा मसाला टाकूया, अर्धा टेबलस्पून, कारण काही समोश्याची भाजी आहे, म्हणजे पिवळी पिवळी नको वाटायला आणि चवीला पण छान लागते. त्यामुळे आपण हा अर्धा टेबलस्पून मसाला टाकलेला आहे. आपला घरचा मसालाच टाकलेला आहे. आता आपण काय करायचं, ही बटाटी आहे ती अशी हातानेच अशी कुस्करून टाकायची तशी. बघा, अशी हातानेच टाकायची त्याच्यात फोडून. हे बघा, अशा प्रकारे मी टाकून घेतलेली आहेत बटाटी. आता सर्व असं आपण सगळं मिक्स करून घेऊ, सगळी भाजी ही, सगळा मसाला सगळा नीट व्यवस्थित सगळा फिरून घेऊ सगळी भाजी. हे बघा, सगळं असं खालून वर सगळं असं व्यवस्थित करायची भाजी. आता आपल्याला याच्यामध्ये वटाणे घालायचे. आता आपण जे वटाणे मगाशी शिजून घेतलेले बटाट्याबरोबर ते घालून घेऊया. आधी भाजी बटाटे टाकून ती मिक्स करून घ्यायची आणि मग वटाणे टाकायचे.
हे बघा, आता हे वाटाणे टाकलेत. आता हे सगळे मिक्स करू. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण भाजीत. मगाशी पण मीठ टाकले, त्या हिशोबाने आपण मीठ घालून घेऊ. मीठ घातले. आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. हे बघा, आता मी कोथिंबीर पण टाकलेली आहे वरून. हे बघा, आता आपली भाजी तयार झालेली आहे बघा समोश्याची. आता काय, ह्या पट्ट्या मिळतात बाजारामध्ये तयार रेडीमेड. तर मी पाकिट हे आणलेलं आहे. इझिली मिळतात या पट्ट्या मार्केटमध्ये. तशा पट्ट्या आणायच्या या. तरी बघा, हे बेकविन म्हणून आहेत या पट्ट्या. तर या बघा अशा असतात या. तर आता आपण समोसे करायला घेऊ. आधी काय करायचं आपल्याला, हे गव्हाचं पीठ मी घेतले, किंवा तुम्ही मैदा पण घेऊ शकता. गव्हाचं पीठ किंवा मैदा, आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर, अर्धं गव्हाचं पीठ अर्धं कॉर्नफ्लोअर असं मिक्स करून त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बघा. अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण समोसा करायला घेऊ. आता एक एक पट्टी अशी काढायची. त्याच्यावरती अशा पट्ट्या असतात त्या अशा सिंगल अशा काढून घ्यायची बघा. अशी मी ठेवलेली आहे. आता काय करायचं, आता असं बघा, असं त्रिकोणामध्ये असं दुमडायचं ते समोसा करायला बघा. असं त्रिकोण करायचा असा. परत ती घडी तिकडून अशी वाळायची बघा. असा कोन तयार झालेला आहे. असा कोन झाला का तो असा आपण उचलायचा. हे बघा, असा कोन झाला का असं उचलायचं. आणि ही जी पेस्ट केलेली आहे आपण, म्हणजे चिटकवण्यासाठी केलेली ही पेस्ट, ती असे चिटकून घ्यायची. असं मधून जरा ते जॉईंट असतं तिकडे असं लावायची. म्हणजे आपला समोसा फुटत नाही, बरोबर व्यवस्थित होतो. आता ही आपण भाजी भरून घेऊ. आता अशी आतमध्ये अशी भाजी भरायची, अशी दाबून जरा हलक्याच हाताने दाबून भरायची, नाही तर मग समोसा फाटेल. असं हलक्या हाताने नीट भरून घ्यायची. असं बोटाने दाबून वगैरे घ्यायची असं. आता आपण ही पेस्ट केली ती लावून घेऊया. अशी सगळ्या बाजूने अशी पेस्ट लावून घ्यायची. हे अशी सगळ्या बाजूने पेस्ट लावून घेतलेली आहे. आणि आता व्यवस्थित अशी बंद करायचा समोसा. असा नीट व्यवस्थित घडीवर असा ठेवून व्यवस्थित बंद करायचा. हे बघा, अशी पेस्ट लावायची, पुन्हा बंद करायचा. अशी जिथे अशी आपल्याला थोडंसं ओपन वगैरे वाटत असेल तिकडे पेस्ट लावायची आणि समोसा पॅक करायचा बघा. अशा प्रकारे समोसा केलेला मी. आणि असं टोकांना जरा असं नुसतं असं थोडंसं बुडून काढायचं, म्हणजे आपले समोसे असे पॅक, म्हणजे फुटत वगैरे नाही आणि चांगले व्यवस्थित राहतात. म्हणजे तर अशा प्रकारे आता मी दुसरा अजून एक करून दाखवते तुम्हाला बघा. असा त्रिकोण करायचा बघा. असा त्या घडीवरती पाहिजे तर असं पण लावू शकता तुम्ही पेस्ट. आता परत ती घडीवरती अशी वाळून असा त्याचा कोन बनवायचा बघा. असा कोन केला का त्याच्यामध्ये आपण पेस्ट ती अशी जॉईंटवरती पेस्ट लावून घ्यायची. आणि ही भाजी जी केलेली आहे समोशाची, ती आतमध्ये बॅटर आपलं ते भरून घ्यायचं. व्यवस्थित असं बॅटर भरायचं बघा. असं बोटाने असं दाबून व्यवस्थित असं घ्यायचं. असं व्यवस्थित भरायची भाजी अशी दाबून नीट. आता ही पेस्ट लावूया आपण. पेस्ट लावूया अशी सगळ्या बाजूने अशी लावायची, म्हणजे ती व्यवस्थित चिटकते ती आणि समोसा व्यवस्थित बंद होतो. हे बघा, असं चारी बाजूने लावली अशी पॅक करून अशी लावायची व्यवस्थित. हे बघा, आपण झाला आपला समोसा. आणि त्या टोका आहेत त्या आपण पेस्टमध्ये अशा बुडून काढायच्या, म्हणजे कसं व्यवस्थित होतात त्या बघा. असे प्रकारे मी केले समोसे. मी समोसे करून घेतलेले आहे. आता आपण फ्राय करायला घेऊ. आता मी तेल तापत ठेवले आणि तेल तापलेलं पण आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करायची. आता आपण समोसे टाकून घेऊया. तर मी समोसे टाकून घेते. गॅसची फ्लेम स्लो करायची, आता मग ते करपतील. तर जेवढे आपल्या तेलामध्ये तळू शकतो तेवढे आपण घालून घेऊया. 6-7 समोसे माझे राहिलेले देतात. आपण हे फ्राय करून घेऊया. मीडियम टू लोवरती करायचं फ्राय. आपले समोसे मस्तपैकी फ्राय होतात आहेत मस्त. हे बघा, समोस्यांना जरा क्रिस्पीत तळायचं, म्हणजे ते क्रिस्पी छान होतात.
असे कच्चे वगैरे काढायचे नाही, त्यामुळे कुरकुरीत छान तळायचे, मग ते छान लागतात. करण्यासाठी एकदम गॅसची फ्लेम हाय नाही करायची. हाय केली तर ते करपते, मग ते करपलेले स्वाद येईल. त्यामुळे असे मीडियम टू हायवरती तुम्ही तळू शकता. आधी मीडियम टू लोवर, मग मीडियम टू हायवरती फ्राय करा. आपले समोसे असे मस्तपैकी क्रिस्पी होत आले. ते बघा, अजून पण झाले नाही ते, अजून त्याला होऊन दे थोडे. आता आपले समोसे झाले, बरोबर या स्टेजला आले तर बरोबर झालेले आहेत, परफेक्ट कुरकुरीत. आधी आपण याच्यामध्ये काढून घेऊया. असं म्हणजे झाऱ्यामध्ये असं पूर्ण निथळून घ्यायचे. तर घ्यायची फ्लेम स्लो करायची, पूर्ण निथळून आपण असे काढून घेऊया. असे कुरकुरीत झाल्यात मस्त. सगळं तेल पूर्ण असे निथळून घ्यायचे. असं पूर्ण तेल, हे बघा असे मस्त आपले कुरकुरी, हे बघा. तर मी आता असेच सर्व करून घेते. अशा प्रकारे आपले समोसे झालेले आहेत, पट्टी समोसा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. झटपट होणारी रेसिपी आहे. म्हणजे ही आपल्या पट्ट्या तर तयार असतात. छोटीशी पार्टी असेल, बड्डे बिड्डे, तरी तुम्ही पटकन करू शकता. करून ठेवले आणि तळले, मस्त एक नंबर चवीला लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. क्रिस्पी झाल्या, तुम्ही बघा एकदम क्रिस्पी झालेले आहेत. आणि हे कुरकुरीतच छान लागतात. पट्टी चटणीबरोबर, कशाबरोबर खाऊ शकतात. अशा प्रकारे सॉसबरोबर खाण्यासाठी तयार आहे पट्टी समोसा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम मस्त कुरकुरीत कुटकुटीत तसे छान झालेले आहेत. तर छान लागतात हे समोसे सॉसबरोबर, चटणीबरोबर. तर तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.